आणि या मातीचा खरोखरच या विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घेतला आणि हे मैदान आमचं बहारण्याचं काम, फुलवण्याचं काम, तालुक्यामध्ये एक हलकीचं नाव, जय भवानी विद्यालयाचं नाव हलकी तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे एक कदम नावाचा विद्यार्थी होता आणि तो उंबरदऱ्याचा, तो 6वी वर्गामध्ये होता. तो विद्यार्थी 6वी वर्गामध्ये असताना त्या विद्यार्थ्यांनी 5 किलोमीटरची क्रॉस कंट्रीची रेस त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केली होती. उस्मानाबादला डिव्हिजनच्या स्पर्धा झाल्या आणि या 6वीच्या मुलांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र झाला. त्या विद्यार्थ्याची उंची अगदी या छोट्या मुलाहून थोडासा उंच होता आणि एवढा कमी उंचीचा मुलगा असताना सुद्धा त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेला तो जवळजवळ त्या ठिकाणी 30 खेळाडू आले होते आणि 30 खेळाडूंमधून 6 विद्यार्थी राज्याला निवडले जातात आणि या विद्यार्थ्यांनी तिथं क्रमांक पटकावला होता. 5 किलोमीटर रनिंग एका 6वीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरपर्यंत मजल गाठण्याचं काम या नगरीमध्ये, आमच्या या मातीमध्ये, या हलकीच्या मातीनं करून दाखवलं. तिथलं स्टेडियम, अख्खं उस्मानाबादचं स्टेडियम त्या विद्यार्थ्याला, या कदम म्हणायचा मुलगा होता आपला उंबरदराचा, डोक्यावर घेऊन त्या विद्यार्थ्याला सगळ्या ग्राउंडवर लोकांनी उचलून घेतलं. अशा पद्धतीची कृती आम्हाला या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी मिळाली. आमच्या नाव चांगलं करण्यामध्ये आज जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आम्हाला जे काही नाव मिळालेलं आहे ते सुरुवात या हलकीनं माझं केलेली आहे आणि निश्चितच आज आमचं ते आलेख आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक ट्रेनिंग असेल, जे काय असेल, हे आपल्या कृपेमुळं, आपल्यामुळं, तुमच्यामुळं या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आज एक खंबीरपणे त्या ठिकाणी आम्ही काम करण्याची आमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, उर्मी हे त्या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं काम या सर्व माजी विद्यार्थ्यामुळं, त्यांचा आदर्श आमच्या निश्चितच डोळ्यासमोर आहे. या सर्वांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल आम्हाला आज या ठिकाणी बोलावून अतिशय सुंदर असा देखणा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आमचा यथोचित असा सत्कार केला. त्याबद्दल मी सर्वांचेच निश्चित या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील भावी आयुष्यासाठी आपलं आयुष्य, आरोग्य हे निरोगी राहो, चांगलं जावो आणि आपल्याला चांगली ईश्वर बुद्धी देवो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून सर्वांच्या इच्छेखातर मी या ठिकाणी 2 शब्द मांडण्यासाठी आपल्या समोर आलो. धन्यवाद. आपले सर्वांचे मी ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद तारे सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून योग्य ते दिशेने मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, तुमचा एक किस्सा आठवतोय आम्हाला 10वी मधला. तारे सर आम्हाला 10वी